महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वितरांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। सर्वच परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या महापुरुषांना, महामातांना आणि संतांना नम्र अभिवादन करतो। आजच्या या जालना नगरीमधील उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले बाबासाहेबांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर ॲडव्होकेट अमन आंबेडकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख उपस्थिती संविधान तज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब, चर्मकार समाजाचे नेते माननीय संजय खामकर साहेब, या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आयोजन कमिटी आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना जय भीम। आवाज आला नाही? जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। ढोर समाजाचे परशुराम इंगोले, दशरथ इंगोले, मातंग समाजाचे नेते, 59 जातीतील नेते या मोर्चासाठी उपस्थित आहेत। बंधूंनो, प्रास्ताविक करत असताना मी प्रथमतःच आपल्याला सांगतो, हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नाही, हा मोर्चा कुठल्या संघटनेचा नाही, हा मोर्चा कुठल्या गटातटाचा नाही, हा मोर्चा केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या भीमसैनिकांचा आणि भीमसैनिकेचा आहे। हा मोर्चा तुमचं माझं आरक्षण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं, फुकट आरक्षण दिलं, परंतु ते जात असेल तर बाबासाहेबांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेत। आपण त्यांच्यासाठी या रस्त्यावरती एक शपथ घेऊया, उपवर्गीकरण कुठल्याही परिस्थितीत झालं नाही पाहिजे, आणि जर झालं तर पाहिजे ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत, पण हे उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही। बंधूंनो, जास्त बोलणार नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेबांची जी काही लेकरं इथं आज आलेली आहेत, लेखी आलेले आहेत, आपल्याला आवर्जून सांगतो, हा मोर्चाचं नेतृत्व आंबेडकर साहेब करतायत। त्यामुळे मंचावरील जे कोणी मान्यवरांचं नाव येईल त्यांनी बोलावं आणि शांततेमध्ये हा मोर्चा पार पडावा। सगळ्यांना नम्र आवाहन करतो की कोणीही गोंधळ घालू नये। जय भीम।